आत्मलाभाचे सौभाग्य जेणे ब्रह्मानंद योग्य जीव होती किंवा होती जीव. ऐका, हे वैराग्य अत्यंत गरजेचं आहे. एखादा व्यक्ती जर वनामध्ये गेला शिकारी करता, काय काय माणसं लय बहादूर असतात. एक व्यक्ती बायको पुढे तलवार फिरवायला लागला. बायको म्हणली, अहो ती इथं काय तलवार फिरवायला लागला, तिकडं हळदीच्या फडात बिबट्या आला. म्हणजे जावा की तिकडं. आणि मग असं म्हणल्यावर त्याला वाटलं, तुला काय वाटलं? ती म्हणायला लागला, मी काय शूरवीर नाही. तलवार घेतली आणि गेला आणि वाघाची शेपटी घेऊन आला आणि बायको पुढे टाकली. बघ म्हटला, केली का नाही शिकार? बायको म्हटली, होय हो, तुम्ही खूपच शूरवीर आहात. का हो म्हटली, तुम्ही वाघाच्या नाक्या आणल्या नाही, मुंडकं आणलं नाही, कातडी आणली नाही, आणि शेपटी कसं काय आणली? ती बाकीचं गावाला आधीच कोणीतरी नेलेलं होतं म्हटलं. ही शेपटी तेवढी राहिलेली होती. याला शूर म्हणतात का महाराज? शूर याला म्हणत नाहीत. मग शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशान धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अर्थात असा शूरवीर असतो महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये शूरत्व आपल्याला पाहायला मिळत आहे का? धन्य धन्य शिवाजी शूर. धन्य धन्य शिवाजी शूर. चला चला चला. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. केले जर जर टाळकरी हा. केले जर जर पाजुनी पाणी दुष्ट मुगला. पाहुली पाणी दुष्ट पाहुली पाणी दुष्ट घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका भिडे गगनास. कीर्तीचा डंका भिडे गगनास. कीर्तीचा डंका भिडे गगनास. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. ऐका, असं शूरत्व आपल्या अंगी असलं पाहिजे. ते शूरत्व त्याला खऱ्या अर्थाने शूरवीर म्हणता येईल. एखादा व्यक्ती वनात गेला आणि त्याने जर वाघिणीचं दूध आणणार नाही कोणी, पण समजा आणलं आणि मग ते टिकवण्याकरता ठेवण्याकरता खापराचं भांडं चालत नाही, पितळेचं चालत नाही, जर्मनचं तर अजिबात चालत नाही, मग चांदीचंही चालत नाही. कशाचं चालतं? सोन्याचं. सोन्याच्या भांड्याशिवाय आणि ते वाघिणीचं दूध टिकत नाही. नुसत्या सोन्याचं नाही, शुद्ध सोन्याचं भांडं असावं लागतं. सोन्याच्या भांड्याशिवाय जसं वाघिणीचं दूध टिकतच नाही, तसं वैराग्याच्या भांड्याशिवाय ब्रह्मज्ञानाचं दूध टिकतच नाही. आणि म्हणून करता जीवनामध्ये वैराग्याची अत्यंत गरज आहे. ते माझ्या जीवनात संत सहवासाने प्राप्त झाले. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. आपल्या जीवनामध्ये सगळा काही संग्रह आपल्याजवळ असतो महाराज. म्हणून त्याचा आपल्याला अभिमान होतो, गर्व होतो, ताटा होतो. आणि मग आपण संत सहवास बाजूला टाकतो आणि खऱ्या अर्थाने जे करायला पाहिजे संताचा सहवास तो करत नाही. बाकीचं सगळं काय करतो, नको त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे, अहंकार आहे. परवा आमच्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री आलते. एक व्यक्ती म्हणायला लागला, 200 लोक होती स्टेजवर. साहेब कुणाला सुद्धा बोलले नाहीत, फक्त पट्ट्याला एकट्यालाच बोलले. मी म्हणलं, तुला? आणि मुख्यमंत्री साहेब तुला कशाला बोलतील? आणि बोलले तर बोलले, काय बोलले? पहिला टेजच्या खाली हो म्हणले, दुसरं काय म्हणणार आहे का नाही? तरी सुद्धा माणसं त्याचा गर्व अभिमान सांगितल्याशिवाय राहतच नाहीत. असा गर्व अभिमान का उपयोगीचा आहे? काय उपयोगीचा नाही. एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला का नाही, त्याला त्याचा अभिमान होतो, आपला मुलगा असा आहे, आपला मुलगा तसा आहे. मुलगा झाला पेडेवाटा, मुलगा झाला पेडेवाटा. आता मला सांगा, तीच मुलगा मोठा झाला, लाता घालायला लागला, आता काय वाटायचं? आता त्यानं काय वाटायचं? एका कवीनं वर्णन केलंय, बेटा बेटा क्या करता है, बेटा बेटा क्या करता है, बेटा तेरा एक दिन पड़ोसी हो जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. काय म्हणतील, आपल्याला मुलगा नाही, बरं झालं आपल्याला मुलगीच आहे. आता मुलगा त्यात काय करते? मुलगा त्याचं लग्न झालं का नाही, लगेच दुसरं घर करते आणि तिकडं राहते. आणि त्याची बायको रोज भजे तळतीन, दोघं नवरा बायको खाते. ती म्हातारीला टोकटोक माकड करते. त्याला हे लक्षात. काय माता मावल्या म्हणते, आमची पोरं तसली नाही, ती उगं थोडा दम काढा. तुमच्या घरी तसलाच कार्यक्रम आहे. घरोघरी मातीच्या चुली, दुसरं काय सुद्धा नाही. मग मुलगी तरी आपल्या कामाची आहे का? अजिबात नाही. बेटी बेटी क्या करता है, बेटी तेरी एक दिन जमाई ले जाएगा,
मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. मुलगी आपल्या कामाला येणार नाही, मग कोण येणार आहे महाराज? शेजारी येतील का आपल्या कामाला? अजिबात नाही. पडोसी पडोसी क्या करता है, पडोसी तेरा एक दिल जला के जलाएगा. मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. शेजारी आपल्या कामाला येणार नाहीत. आपल्याला वाटत असतं शेजाऱ्यासारखं आपल्याला असं असावं, आपल्याला तसं असावं, पण त्याचा काय उपयोग होत नाही. समोरासमोर दोन घर होते. ऐका, एक घर शेतकऱ्याचं होतं, एक घर नोकरदाराचं होतं. आता नोकरदाराची परिस्थिती चांगली आहे, शेतकऱ्याची थोडी हालाकीची परिस्थिती आहे. यावर्षी तर इतकी आपदा झाली शेतकऱ्यांची, गुडघ्या इतक्या कमर इतक्या पाण्यातून लोकांनी सोयाबीन कापसं काढले. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, सगळीकडंच, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, अनेक केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, अनेक फळबागाही उद्ध्वस्त झाल्या. शेतकरी खूप संकटामध्ये महाराज, खूप संकटामध्ये. आम्ही लहान असताना एक कविता वाचायचो. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावरी चिंध्या खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर. जगाला साखर पुरवणारा शेतकरी, त्याच्याच घरी कधी कधी चहाला साखर नसते महाराज. अशी अवस्था आहे त्या शेतकऱ्याची. किती वाईट अवस्था आहे हो. कधी ओला दुष्काळ आहे, कधी कोरडा दुष्काळ आहे, कधी चक्रीवादळ आहे, कधी कधी गारपीट आहे. या सगळ्या संकटाचा सामना शेतकरी करत असतो महाराज. इंद्रजित भालेराव नावाचे कवी आहेत, त्यांनी असं वर्णन केलंय. शेतकऱ्याच्या मुलाला ठणकावून सांगितलंय, शिक पोरा शिक आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, राजकारण्यांना आता अडवायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, काढलेली कर्ज आता बुडवायला शिक. म्हणजे सरकारी बँकेचं बुडवलं चालते बरं का, खाजगी तुम्ही कुणाची बी बुचकी गोळा करून बुडवू नका. लक्षात, शिक पोरा शिक आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात अगोदर कर्जमाफी कोणी केली असेल तर आमचे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सगळी कर्जमाफी अगोदर 64 लाखाची कर्जमाफी, आणि त्या काळात 400 वर्षापूर्वी केली होती महाराज. आज सरकारला जर कर्जमाफी करायची म्हटलं तर सरकार उद्योगपतीची कर्जमाफी करायला तयार आहे, पण शेतकऱ्याची कर्जमाफी शक्यतो करत नाही. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही कोण्या पक्षाचं सांगायला लागले का? आपण कोण्या पक्षाचं नाही, काय नाही. बघा, खरं बोलणारा मी महाराज आहे. तुम्हाला सांगतो, दुष्काळामध्ये शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने खूप संकटाचा सामना करावा लागतो. दुष्काळात कसं जीवन असतं शेतकऱ्याचं, 2 मिनिटाची कविता आहे तुमच्यासमोर मी सादर करतो. 2 मिनिटाची कविता तुमचा वेळ घेतो, ऐका. तुम्ही यूट्यूबवरती गेले, राजन महाराज काशीत टाकलं का नाही, तुम्हाला कविता कथा कीर्तन सगळं काही पाहायला मिळेल. कविता शेतकऱ्याच्या जीवनावरची आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याची व्यथा मला माहिती आहे, म्हणून तुमच्यासमोर 2 मिनिटामध्ये मांडतो, ऐका. असा दुष्काळ दुष्काळ कसा कोपला पाऊस, असा दुष्काळ दुष्काळ कसा कोपला पाऊस, चहूकडे सुनसान नाही पाखरांचं गाणं. शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये एक गाय बांधलेली आहे. गायीच्या पुढे चारा नाही, गायीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. लक्ष देऊन ऐका, गायीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. ऐका, गायीला सुद्धा कळतंय, ज्या अर्थी आपल्या पुढं चारा नाही त्या अर्थी आपल्या धण्याच्या घरी सुद्धा खायला अन्नाचा दाना नाही. आपल्या पुढं चारा नाही त्या अर्थी आपल्या मालकाच्या घरी सुद्धा खायला अन्नाचा दाना नाही. दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. शेतकऱ्याचं दुःख जनावराला कळतं, पण शासनाला कधी जाग येत नाही महाराज. हे खरं असलेलं दुर्दैव आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कोण्या पक्षाचं, अजिबात नाही. तुम्हाला मी खरं सांगतो, आजवर शेतकऱ्याची काळजी फक्त एकाच पक्षाला आहे. शेतकऱ्याची काळजी आजवर एकाच पक्षाला आहे. तुम्ही म्हणाल तो पक्ष तरी कोणता? विरोधी पक्ष. आलं का तुमच्या लक्षात? जो विरोधामध्ये आहे त्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची काय असते, लय काळजी असते महाराज. पुन्हा सिंहासनावर बसला का नाही, पुन्हा त्याला शेतकऱ्याची कर्जमाफीची तर अजिबात आठवण होत नाही. अशी परिस्थिती असते महाराज. त्या गायीचं वर्णन करताना माझ्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा वर्णन करतो, ऐका.
का हंबर तात गाई दुःख पाहून धण्याचं गोठा उपाशीच रोज पाणी खंडना डोळ्याचं हो असा दुष्काळ दुष्काळ कसा कोपला पाऊस चहूकडे सुनसान नाही पाखरांचं गाणं त्या गोठ्यामध्ये एक चिमणीचं घरटं आहे. ऐका ऐका त्या चिमणीच्या घरट्यामध्ये 2-3 लहानशी पिलं आहेत. ती पिलं वाट पाहतायत आपल्या आईची. अहो 4 दिवसापासून आम्ही काहीच खाल्लं नाही. पिलं म्हणताय 4 दिवसापासून आम्ही उपाशी आहोत, पण आम्हाला खात्री आहे आमची आई आमच्यासाठी नक्की चारा पाणी आणणार आहे. आज आमची आई आमच्यासाठी चारा पाणी आणणार आहे. ती आज सुद्धा चिमणी रिकाम्या हातानं घरी येते. कशी काय आणील महाराज? सगळीकडं पाणी साठलेलं आहे, काय तिला आणताच आलं नाही. त्या चिमणीला पाहून पिलं म्हणतात आई आज सुद्धा तू आमच्यासाठी काहीच आणलं नाही. त्या चिमणीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. पिलांना ती चिमणी म्हणते, ती आई म्हणते, अरे पिलानो शेतकऱ्याचं सगळं पीक पाण्याखाली जळून गेले रे दादानो, तुमच्यासाठी मी काहीच आणू शकले नाही. सगळं पीक पाण्याखाली गेले, तुमच्यासाठी मी काही आणू शकले नाही. पिलानो मला माफ करा. त्या चिमणीच्या डोळ्यातली अश्रू पिलं पुसतायत. पिलं म्हणतात आई नाही भूक लागली आम्हाला, पण तुझ्या डोळ्यातले अश्रू आम्हाला पाहवत नाहीत. त्या पिलांना पंखाखाली घेते. रात्रभर ती चिमणी आणि पिलं रडतायत. कधी कल्पना केली का हो कालच्या पावसामध्ये उंदरांचं काय झालं असेल, कालच्या पावसामध्ये सापांचं काय झालं असेल, कालच्या पावसामध्ये चिमण्यांचं पक्ष्यांचं पशुचं काय झालं असेल. माढा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात कितीतरी शेकडो पशु वाहून गेले. महाराष्ट्रामध्ये कितीतरी गाई म्हशी मरून गेल्या. महाराज किती मोठं अतोनात नुकसान झालं शेतकऱ्याचं. त्या गाई म्हशींना काय वाटलं असेल. त्याच्या मालकाने त्या गाई म्हशीला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलं होतं. त्या मालकाला तरी काय वाटलं असेल महाराज. त्या चिमणीचं रडणं पाहून माझ्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा वर्णन करतो. ऐका. चिमणीच्या खोप्यामंदी टाहो फोडत या बाळ, नाही चारा पाणी काही सुनसान रानो माळ. कंठ दाटून हुंदका कंठ दाटून हुंदका बाप रडतो रानात. कंठ दाटून हुंदका बाप रडतो रानात. त्या बापाच्या कंठातून हुंदका बाहेर येऊ लागलेला आहे. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. मुलगा म्हणतोय बाबाला, बाबा सगळं पीक जळून गेलं असेल बाबा, दुबार पेरणी करू, पुन्हा पाऊस पडेल, दुबार पेरणी करू, सोनेरी पीक येईल आपल्या शेतामध्ये आणि सोनेरी भाव सुद्धा त्या पिकाला येईल. या आशेवरती मुलगा आपल्या बापाला सांगतोय, बाबा डाव हरला तरी बी नका घेऊ गळफास. मुलगा आपल्या बापाला म्हणतोय, बाबा सगळं पीक जळू द्या, सगळं पीक पाण्याखाली जाऊ द्या, पण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आमची साथ सोडायची नाही एवढं वचन आम्हाला द्या. नका आम्हाला 2 वेळचं जेवण देऊ, नका त्या येणाऱ्या दिवाळीला नवीन कपडे घेऊ, फटाके तर आम्ही तुम्हाला आयुष्यात कधी मागणार नाही, पण बाबा आम्हाला एकच ओवाळणी द्या, तुमची साथ आम्हाला तुमच्या मरेपर्यंत, तुमचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत असू द्या. डाव हरला तरी मी नका घेऊ गळफास. खेळ नव्यानच मांडू पिकवू सोन्याचीच रास. असा दुष्काळ दुष्काळ, असा दुष्काळ दुष्काळ, असा दुष्काळ दुष्काळ. शेतीवरती खूप मोठं संकट आले महाराज. शेतकरी जेवढं सहन करतो ना, जगात तेवढं कुणी सहन करू शकणार नाही. नोकरदाराला जर 4 महिने पगार नाही मिळाला, दावं घेऊन रानोमाळ पळल्याशिवाय राहतच नाही. आलं का लक्षात? कुणी शेतकरी एवढं कुणी सहन करणार नाही. सहन करणाऱ्याचं नावच शेतकरी.
पण लक्षात ठेवा, कोणतंही सरकार असू द्या, भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्या देशामध्ये, कृषीप्रधान देशामध्ये जर शेतकऱ्याचा विचार होत नसेल तर अशा राज्याचा, असा सरकारचा काही उपयोग नाही. मला वाटतं मी कुणावर टीका करणार नाही, पण सत्य बोलण्याची जागा आता एवढीच राहिलेली आहे. आणि खरं जर या व्यासपीठावरून जर आज खरं बोललो नाही तर येणारा काळ खूप मोठा भीषण असेल. म्हणून सगळेजण आश्वासन देतील तुम्हाला, पण खरं बोलणारी जागा फक्त एवढीच आहे. आणि माझी सर्वांना विनंती आहे, या जागेवरून बोलणाऱ्या व्यक्तीनं खरं बोललं पाहिजे. जी वास्तव परिस्थिती आहे ती जगाला कळाली पाहिजे. सरकारच्या समोर ती बाजू मांडली पाहिजे. म्हणून करता शेतकऱ्यांना सुद्धा माझं नम्र आवाहन आहे, खूप मोठ्या संकटामध्ये आहे महाराष्ट्रच काय, सगळ्या देशामध्ये खूप मोठा पाऊस आहे. सरकारची मदत ही तुटपुंजी आहे, ती पुरणारी नाही. अगदी पीक काढून ते दुसरी पेरणी करायला सुद्धा ते पुरणार नाही, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण लक्षात ठेवा, आत्महत्येचा विचार कोणी करायचा नाही आणि मातीवरती प्रेम कधी करायला विसरायचं नाही. बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, गम को सो दूर हो जाता है, खुशियों के कमल मुस्काते हैं. ओ हो सुन के रहट की आवाजें यूं लगे कहीं शहनाई बजे, आते ही मस्त बहारों से दुल्हन की तरह हर खेत सजे. मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सगळे शेतकरी बांधवाच्या पोटी जन्म घेतलाय ना, सगळ्यांनी मोठ्याने घोषणा द्यायची, जय जवान जय किसान. माईक वरचे थांबा, आता खाली बसलेल्या ना म्हणते, हा जय जवान. वा वा, विठाला विठाला विठाला. आपली वेळ संपलेली आहे, शेवटचे 5 मिनिटं घेतो ऐका. अगदी अभंगाचं शेवटचं चरण का शेवट दृष्टांत राहिलेला आहे. मी सांगत होतो आपल्याला एक घर शेतकऱ्याचं आहे, एक घर नोकरदाराचं आहे, तिथून हा शेतकऱ्याचा विषय निघाला. बरं, शेजाऱ्यासारखं सगळं असावं असं आपल्याला वाटत असतं, हे सांगत होतो. पडोसी पडोसी क्या करता है, पडोसी तेरा एक दिन जला के चला आएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. लक्ष द्या, एक घर शेतकऱ्याचं आहे, एक घर नोकरदाराचं आहे. नोकरदाराची पत्नी आणि शेतकऱ्याची पत्नी दोघी जणी घट्ट मैत्रिणी आहेत. इतक्या घट्ट मैत्रिणी आहेत, तिकडं फोडणी दिली तर इकडं वास येतो, एवढ्या घट्ट मैत्रिणी आहेत. आणि एके दिवशी त्या शेतकऱ्याच्या पत्नीनं सुरुवातीपासूनच अगदी रामनामाचा जप करत होती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा जप करायची. एके दिवशी त्या नोकरदार शेजाऱ्याच्या घरी कलर टीव्ही आला आणि हिनं रामनामाची माळ दिली टाकून आणि कलर टीव्हीचा जप चालू केला. कलर टीव्ही कलर टीव्ही कलर टीव्ही कलर टीव्ही. शेतकरी शेतातून आला, पाहतो तर काय, रामनामाचा जप नाही तर कलर टीव्हीचा जप आहे. त्यानं चौकशी केली, ईडीची चौकशी लावली मागे, आणि त्याला माहीत झालं शेजाऱ्याने कलर टीव्ही आणलेला आहे. तो बाजारात गेला, कलर टीव्ही घेऊन आला. 2-3 महिने गेले, नोकरदार शेजाऱ्याने त्या ठिकाणी डबल डोअरचा फ्रीज आणला, 2 दरवाजाचा फ्रीज. आणि मग ह्या शेतकऱ्याच्या बायकोला माहीत झालं, तिनं आता डबल डोअरचा जप चालू केला. डबल डोअर डबल डोअर डबल डोअर डबल डोअर. शेतकरी म्हणला, हे डबल डोअरचा काय गोळ आहे. त्याला माहीत झालं 2 दरवाजाच्या फ्रीजला डबल डोअर म्हणतात, आणि शेजाऱ्याने तसला आणलेला आहे. तो म्हणला डबल डोअर काय जमणार नाही, लय खर्च असते त्याला. ती म्हणली राहू द्या डबल डोअर, मग सिंगल डोअर सिंगल डोअर सिंगल डोअर सिंगल डोअर. एका दरवाजाचा आणा. बाजारात गेला, फ्रीज घेऊन आला. 2-3 महिने गेले, दिवाळीचा सण आला. दिवाळीच्या सणाला 4 चाकी गाडी घेऊन नोकरदार घरी आला आणि 4 चाकी आणल्यानंतर या शेतकऱ्याच्या पत्नीनं पुन्हा 4 चाकीचा जप चालू केला. 4 चाकी 4 चाकी 4 चाकी 4 चाकी. शेतकरी म्हणायला लागला, हे बघ 4 चाकी घेणं शक्य नाही, सगळं सोयाबीन पाण्यामध्ये गेले, सगळ्या उभ्या पिकात पाणी आहे, 4 चाकी जमणार नाही. मग 2 चाकी 2 चाकी 2 चाकी चालती म्हटली. 2 चाकाची गाडी घेऊन आला. पुन्हा गुढीपाडव्याच्या सणाला हा नोकरदार शेजारी नवीन बायकोच घरात घेऊन आला. नवीन बायको घरात आणली का नाही, आता या शेतकऱ्याच्या बायकोनं काय करावं, टाकून दिलेली रामनामाची माळ हुडकून काढली महाराज आणि आता जप चालू केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय
आणि मग त्यानं जप चालू केल्यानंतर शेतकरी शेतातून आला, पाहतो तर का चक्क श्रीराम जय राम जय जय रामचा जप चालू आहे. हा त्या पत्नीजवळ गेला आणि म्हणायला लागला, अगं काय काय चाललंय तुझं आज, कस काय रामनामाचा जप चालू आहे. ती म्हणायला लागली, ग बसा, कंचेश्वराचा सप्ताह बसलेला आहे, उगाच सुद्धा काय बोलू नका, श्रीराम जय राम जय जय. अर्थात शेजाऱ्याचं आपलं कधी जमतच नाही, म्हणून खऱ्या अर्थाने जीवानं जीवाचा जडाचा देवाचा जीवानं जीवाचा जडाचा संग करण्यापेक्षा देवाचा आणि संताचा संग करावा. असं जर केलं ना, तोची देव भक्त भेदा भेद नाही जात, त्याच्या ठिकाणी भेद आणि अभेद शिल्लक राहणार नाही. अशी अवस्था त्याला प्राप्त होईल की तो देवाचा भक्त होईल. महाराजांना विचारा, का हो महाराज, तुमच्या ठिकाणी ते भाग्य प्राप्त झालेलं आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने देवाचं भक्तत्व प्राप्त झालेलं आहे, तुम्हाला संतांची सेवा प्राप्त झालेली आहे, संतांचा सहवास मिळालेला आहे. का हो महाराज, तुम्ही तुमचा आनंद कसा उपभोगता. महाराजांनी शेवटच्या चरणात तुका प्रेम नाचे गाय, तुका प्रेम नाचे गाय, तुका प्रेम नाचे गाय, तुका प्रेम नाचे गाय, तुका प्रेम तुका प्रेम नाचे गाय, तुका प्रेम नाचे गाय, तुका प्रेम, तुका प्रेम नाचे गाय, तुका प्रेम नाचे गाय, तुका प्रेम गानियाचा विरंचा, गानियाचा विरंचा, संत कृपे जय दीप, संत कृपे जय दीप, संत रूपे गायला विरोलिदाय, गायला विरोलिदाय, संत कृपे जय दीप, संत रूपे जय दीप, संत कृपे द्रुपद घेऊ लगेच. ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली, ज्ञानराज माऊली, हे जे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम तुकाराम तुकाराम, 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 हे तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम. तुका प्रेमे नाचे गाय, चाल म्हणे, चालेल चाल, नंतर घ्यायचे का. तुका प्रेमे नाचे गाय, गाणी आत विरोणी जाय, संत कृपेचे हे दीप करी, साधका निष्पाप. मोजे मंगरूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव या ग्रामक्षेत्रामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथा, भजन, प्रवचनमाला, कीर्तनमाला, काकडा आरती, हरिपाठ या सगळ्या ज्ञानेश्वर माऊली शिंदे, त्याचबरोबर आमचे दगडू तात्या,
त्यांचं समस्त भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी, चोपदार महाराज या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आज उपस्थित असणारे पंचक्रोशीतील सगळे भाविक त्यांना धन्यवाद देतो. आवर्जून उपस्थित असणारे यूट्यूब चॅनलवाले त्यांना धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगाचार्यांना धन्यवाद. उपस्थित असणारे आमचे तुळजापूरच्या सैनिक स्कूलमध्ये आमचे चुलत बंधू गणेश काशीद सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. हार्मोनियम वादक, त्याचबरोबर ज्ञात अज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. बोला शेवटचे चाल. तुका प्रेमे नाचे गाये, तुका प्रेमे नाचे गाये, तुका प्रेमे नाचे गाये.